हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. दररोजची साडी अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन नेसायची असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा. तर आता ही जी साडी मी वापरलेली आहे, ही जी साडी आहे ही मी मिशोवरून मागवलेली आहे आणि डेली यूजसाठी अगदी सुंदर अशी साडी आहे. हिचं जे फॅब्रिक आहे ते अगदी सॉफ्ट आहे आणि खूप सुंदर अशी साडी आहे. तर तुम्हाला जर का बाय करायची असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर तुम्ही नक्की बाय करू शकता. आता इथे आपल्याला साडी आहे ती पहिल्यांदा आधी टक करायची आहे. तर साडी टक करताना आधी मी काय करणार आहे, हा जो आहे तो साडीचा ब्लाऊज पीस आहे. त्याच्यामुळे मी काय करणार आहे, साडीचा जो ब्लाऊज पीस आहे तो मी फोल्ड करणार आहे आणि त्याच्यानंतर साडी जी आहे ती टक करायला सुरुवात करणार आहे. साडी टक करताना तुम्हाला थोडीशी फोल्ड करायची आहे आणि त्याच्यानंतर साडी टक करायची आहे, म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे साडी टक करता येणार आहे. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फोल्ड करून झालं की त्याच्यानंतर दोन्ही साईडला म्हणजे लेफ्ट आणि राईट साईडला पहिल्यांदा टक करायचं आहे आणि त्याच्यानंतर सेंटरला टक करायचं आहे. आणि पाठीमागून पण याच पद्धतीने मी साडी जी आहे ते टक करू शकता. म्हणजे ज्यांना साडी नीट टक करता येत नाही त्यांच्यासाठी ही पद्धत आहे. नाहीतर आपण नॉर्मली आता मी जशी साडी टक करायचे त्या पद्धतीनेही तुम्ही साडी टक करू शकता. आता साडी आपली टक करून झाली की त्याच्यानंतर आता इथे आपल्याला साडीचा पदर काढायचा आहे. पदर काढताना आपल्याला आधी पहिल्यांदा साडीची पदराची जी दोन्ही टोकं आहेत ती आपल्याला एकत्र करून घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर थोडासा पदर शेक करून पाठीमागून फिरून आपल्याला आपल्या डाव्या खांद्यावरती घ्यायचा आहे. आता डाव्या खांद्यावरती पदर घेताना आपल्याला काय करायचं आहे, आपल्या गुडघ्याच्या थोडासा पदर हा आपला खाली यायला पाहिजे इतका आपल्याला पदराची जी उंची आहे ती घ्यायची आहे. पदराची उंची पाहून झाली की त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपल्या पदराला पिन लावायची आहे तर त्याच ठिकाणी आपल्याला पदर जो आहे तो फोल्ड करायचा आहे. तर जसा मी तुम्हाला दाखवत आहे बघा, ज्या ठिकाणी मला पिन लावायची आहे त्याच ठिकाणी मी इथे पदराला पिन आहे ती फोल्ड आहे तर केलेला आहे. आता पदर व्यवस्थित आपल्याला एका लाईनमध्ये फोल्ड करायचं आहे. कुठेही पदर आपला खालीवर होता कामा नये. तर त्या व्यवस्थित आपला पदर फोल्ड करून झाला की त्याच्यानंतर पदराला आपल्याला आता एक एक अशा प्लीट्स आहेत त्या काढायच्या आहेत. इथे जर का तुम्ही ही पद्धत 2-3 वेळा ट्राय केली ना तर तुम्ही अगदी पटकन हा पदर जो आहे तो तुम्ही काढू शकणार. समजा तुम्हाला पदरची जी प्लीट आहे पहिली ती कशा पद्धतीने काढायची हे तुम्हाला समजत नसेल तर पदर थोडासा तुम्ही खांद्यावरती घेऊनही पाहू शकता आणि मग नंतर पटकन सगळ्या ज्या प्लीट्स आहेत ते काढू शकता. इथे मी छोट्या छोट्या प्लीट्स काढत आहे कारण की जी पदराची जी बॉर्डर आहे त्याप्रमाणे जर प्लीट्स आल्या तर त्या दिसायलाही सुंदर अशा दिसणार आहेत. आता पदराच्या प्लीट्स काढून झाल्या की त्याच्यानंतर आता पदराचं जे राहिलेलं टोक आहे ते मी खांद्यावरती घेत आहे आणि त्याच्यानंतर आता एक एक ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी एकत्र करत चालणार आहे. इथे आता प्लीट्स ज्या आहेत त्यांना प्रेस करायची आवश्यकता नाही आहे कारण की साडीचं जे फॅब्रिक आहे ते अगदी व्यवस्थितपणे आणि जशाच तसं राहणार आहे. तर बघा सगळ्या प्लीट्स मी एकत्र केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आता इथे आपल्याला पदराला पिन लावायची आहे. पिन लावताना आपल्याला खांद्याच्या थोडंसं पाठीमागे अशी पिन लावायची आहे. आता समजा तुम्हाला पिन लावता नीट येत नसेल तर तुम्ही या एक्स पिनचा वापर करू शकता आणि समजा एक्स पिन नसेल आणि तुम्हाला सेफ्टी पिनचा वापर करायचा आहे, पहिल्यांदाच तुम्ही साडीला पिन लावणार असाल किंवा तुम्ही बिगिनर्स असाल तर यासाठी तुम्ही काय करू शकता, असं खांद्याच्या आपल्या पुढे आणि खांद्याच्या पाठीमागे आपल्याला असे दोन हे क्लिप आहेत ते पदराला लावून घ्यायचे आहेत, म्हणजे कुठचीही प्लीट तुमची सरकणार नाही. हे दोन क्लिप लावून घेतले ना पुढे आणि पाठीमागे की त्याच्यानंतर आपल्याला आता ही पिन आहे ती आपल्याला लावायची आहे. आता पिन लावताना खांद्याच्या थोडंसं पाठीमागे जिथे आपल्या ब्लाऊजची नॉट असते त्या ठिकाणी तुम्ही ही पिन आहे ती लावू शकता. आता आपला पदर जो आहे तो व्यवस्थित झालेला आहे. समोरच्या ह्या ज्या प्लीट्स आहेत पदराच्या त्या फक्त आपल्याला व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत. ह्या प्लीट्स करून झालं की त्याच्यानंतर आता इथे आपल्याला साईड फिटिंग आहे ती करून घ्यायची आहे. तर साईड फिटिंग जी आहे ती अगदी सोप्या पद्धतीने आणि सेफ्टी पिनचा वापर न करता आपल्याला करायची असते, कारण की ही साडी आपण डेली यूजसाठी वापरणार आहोत. डेली यूजसाठी जर का सेफ्टी पिनचा वापर केला तर आपली साडी खराबही होऊ शकते. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या डाव्या कमरेच्या इथपर्यंत अंतर घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर असं 2 बोटांमध्ये साडी आपल्याला घ्यायची आहे. ती घेताना तुम्हाला काय करायचं बघा, आपल्या बेली बटनच्या राईट साईडला त्या ठिकाणीच आपल्याला एक नॉट बांधायची आहे, म्हणजे एक गाठ आहे ती बांधायची आहे. तर फक्त इथे एकच चांगलं लक्ष ठेवायचं आहे, ते म्हणजे बेली बटनच्या उजव्या साईडला आपल्याला गाठ आहे ती बांधायची आहे. आता ही गाठ बांधून झाली की त्याच्यानंतर ती आपल्याला अशीच सोडून द्यायची आहे आणि त्याच्यानंतर लगेचच आपल्याला निऱ्या काढायच्या आहेत साडीच्या. तर निऱ्या ज्या आहेत त्या तुम्ही उजव्या साईडला ह्या पद्धतीनेही काढू शकता, म्हणजे ज्या नेहमी जर तुम्हाला ही पद्धत वापरायची असेल तर बऱ्याचशा महिला हीच पद्धत वापरतात. पण समजा तुम्हाला ह्या साईडने उजव्या साईडने निऱ्या नीट काढता येत नसतील आणि तुम्हाला डाव्या साईडने निऱ्या काढायच्या आहेत किंवा तुम्ही बिगिनर्स आहात, तुम्हाला निऱ्या नीट काढता येत नाहीत, तर तुम्ही
मी जशी तुम्हाला दाखवत आहे निऱ्या काढून त्या पद्धतीने अशा पोटाच्या इथे आपल्याला धरून अशा एक अशा ज्या प्लीट आहेत त्या तुम्ही काढू शकता. म्हणजे ज्यांना नीट काढता येत नाहीत त्यांच्यासाठी ही पद्धत आहे. नाहीतर नॉर्मली जशा आपण निऱ्या काढतो तशाही तुम्ही काढल्या तरी काही हरकत नाही आहे. आता निऱ्या आपल्या काढून झाल्या की त्याच्यानंतर निऱ्या ज्या असतात ते सगळ्या आपल्या एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत. निऱ्या एकापाठोपाठ एक घेऊन जी आपण बघा गाठ बांधलेली आहे ती निऱ्यांच्या आतल्या साईडला आपल्याला ठेवायची आहे. आणि त्याच्यानंतरच ह्या ज्या सगळ्या निऱ्या आहेत त्या आपल्याला आता अशा व्यवस्थित अशा एकापाठोपाठ एक घेऊन आपल्याला टक करायच्या आहेत. निऱ्या अगदी तुम्हाला समोरून व्यवस्थित अशा प्लेन टक करायच्या आहेत. येथे तुम्हाला निऱ्यांना समजा पिन लावायची असेल तर तुम्ही पिन लावूही शकता. तर पिन कशी लावायची आहे ते ह्याचीही मी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे एका बाकीच्या व्हिडिओजमधून, तर ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आता इथे बघा साईड फिटिंगसाठी बघा आपण जी गाठ बांधलेली आहे तर ती जी गाठ आहे ती आपल्याला आता आतल्या साईडने वरती अशी खेचून घ्यायची आहे. साडीची जी बॉर्डर असेल तर ती तुम्हाला व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे. आणि बस आपल्याला जेवढी टाईट पाहिजे असेल तेवढी तुम्हाला खेचून घेऊन तिथे ती गाठ आहे ती टक करायची आहे. आणि उजव्या साईडला जो साडीचा भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित असा प्लेन असा टक करून घ्यायचा आहे. आता समजा तुमच्या साडीच्या निऱ्या समजा फुलत असतील तर काय करायचं आहे, आपल्याला सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्याला एकत्र करायच्या आहेत. आता ही जी साडी आहे ती ह्याच्यासाठी आपल्याला काही फारसं त्या निऱ्या अगदी प्रेस करायची आवश्यकता लागणार नाही आहे. त्याच्यामुळे अगदी थोड्याशा एकत्र करून आपण प्रेसही करू शकतो. तर आता इथे बघा इथे काय झालं आहे बघा, हा जो पदर आहे तो थोडासा असा बाजूला चाललेला होता. म्हणजे ज्या प्लीट्स आहेत त्या बाजूला अशा पसरत चाललेल्या होत्या. तर याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, इथे एक अशी जी पिन आहे ती लावू शकता. म्हणजे कधी-कधी काय होतं की जी गळ्याजवळची बॉर्डर असते ती एकदम गळ्याजवळ येते किंवा ती जी बॉर्डर असते ती सैलही होते. तर यासाठी तुम्हाला ही जी पिन आहे ती उपयोगी पडणार आहे. सगळ्या प्लीट्स एकत्र करून तुम्ही तिथे पिन आहे ती लावू शकता. आता इथे निऱ्या आपल्याला व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत. निऱ्या ज्या त्या थोड्याशा फुलल्यासारख्या वाटत होत्या त्याच्यामुळे मी काय केलं, सगळ्या निऱ्या एकत्र केल्या, पायावरती थोड्याशा घासल्या आणि फक्त त्या निऱ्या सगळ्या एकत्र करून रोल केलेला आहे आणि प्रेस केलेला आहे. तर या पद्धतीने तुम्हाला निऱ्या ज्या आहेत त्या सेट करायच्या आहेत. आणि जी दररोजची साडी असते ती अगदी तुम्ही 2 मिनिटाच्या आत ह्या पद्धतीने तुम्ही नक्की नेसू शकता. जर तुम्हाला आणखी काही साडी रॅपिंगविषयी व्हिडिओज पाहायचे असतील तर माझ्या चॅनलवरती व्हिडिओज पण आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता. आणि चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत असे सपोर्ट करत राहा. बाय बाय.